पण मला एक सांग, की ज्यांना आता हे तर स्क्रीन टाईममुळे झालं, पण ज्यांना पहिल्यापासूनच नंबर असतो किंवा चष्मा असतो, तर आता लेझिक हे मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. म्हणजे पूर्वी मला आठवतंय, की चष्मा असणं म्हणजे अ, तिचं मुलीचं लग्न नाही होणार किंवा असं सगळं समजलं जायचं. तर आता सगळेच जण साधारण लेझिक करतात ना. तर मला जी आठवण आहे पूर्वी म्हणजे कशी, की एखादं ऑपरेशन झालं, की ते 1-1 महिना ते काळे चष्मे घालून आपले आजी आणि आजोबा बसायचे. तर आता लेझिक हे खूप मोठं ॲडव्हान्समेंट झालेली आहे आणि तर ती कॉमन लोकांना म्हणजे आहे का अफोर्डेबल किंवा किती वेळ लागतो आणि त्याची पोस्ट ऑफ ट्रीटमेंट काय असते? लॅसिक आहे ना, इज अ रिअली गुड बून. इट इज द मोस्ट कॉमनली परफॉर्म कॉस्मेटिक सर्जरी टुडे. आणि लॅसिकमुळे ना खूपच लोकांना फायदा होतो. पण कॉस्मेटिकच आहे की सी, कॉस्मेटिक आहे पण आणि नॉन मेडिकल बेनिफिट्स पण आहेतच. सी, कसं आहे माहिती आहे का, की समजा एखाद्या माणसाला 10 नंबर आहे, तर त्याला ना गोष्ट आहे ना 10% कमी दिसते. म्हणजे 100 सेंटीमीटर लांबीची पट्टी आहे ना, आपल्याला 90 जेवढी दिसेल तेवढीच त्याला दिसते. तर त्या मिनिफिकेशन आम्ही म्हणतो त्याला, त्याच्यामुळे ना क्वालिटी ऑफ विजन ड्रॉपडाऊन होतं. ते मिनिफिकेशन कमी केलं किंवा चष्मा घातल्यानंतर काय होतं ना, साईडनं येणारे वाहनं दिसत नाही. तर बारीकसा नंबर असेल समजा आहे, तर एवढा फरक. पण जेव्हा जास्ती नंबर असतो ना, त्यावेळेला साईडने ना जास्ती का दिसत ना, तर मग ॲक्सिडेंटचे चान्सेस वाढतात. कोऑर्डिनेशनमध्ये सी, किती आपले प्लेयर्स आहेत ज्यांनी लॅसिक करून घेतलेलं आहे, कळलं. टायगर वूड्स, सौरव गांगुली, नासिर हुसेन. कारण काय, त्यांना लक्षात आलं की नंबरमुळे फरक पडतो. सेहवागमध्ये वीरेंद्र सेहवागचा मध्यंतरी फॉर्म गेला होता, तर त्याला लक्षात आलं की त्याला चष्म्याचा नंबर आहे. तो चष्मा वापरायला लागला, इमिजिएटली त्याचं हँड आय कोऑर्डिनेशन वाढलं. तर म्हणजे या गोष्टींनी डेफिनेटली, सो वी आर नॉट टॉकिंग अबाउट हिअर कॉस्मेटिक. आपण फक्त मेडिकल बेनिफिट्स म्हणतोय. आणि त्यामुळे लॅसिकमुळे ना डेफिनेटली फायदा होतोच. पण चष्म्याचा नंबर काढण्यासाठी ना फक्त लॅसिक नाही आहे. आपल्याकडे वेगवेगळ्या आता म्हणजे जगात सगळीकडेच वेगवेगळ्या ट्रीटमेंट चालू आहेत, की त्याच्यामध्ये ICL आलं, लॅसिक आलं. ICL म्हणजे इम्प्लांटेबल कॉन्टॅक्ट लेन्स. म्हणजे एक लेन्स असते, ती डोळ्यात परमनंटली टाकून देते ते आतमध्ये. ज्या वेळेला पेशंटचा नंबर इतका जास्त असतो की त्याच्याने लॅसिक होऊ शकत नाही. ओके. आणि लॅसिकमध्ये काय करतो, की आपण हे बुबुळ असते ना, त्याला एक असा फ्लॅप तयार करतो आणि लेझर करतो आणि परत तो फ्लॅप ठेवून देतो. त्याच्याऐवजी आता अशा सर्जरी आहे की ज्याच्यामध्ये वरच्यावर सरफेसवरच लेझर करता येतं. काही लोकांना ते जास्ती सुटेबल असतं. नवीन आता लेटेस्ट आहे लेंटिक्युल एक्स्ट्रॅक्शन. म्हणजे हात समजा हे बुबुळ असेल, तर बुबुळामध्ये एक छोटासा कट करून आतमधलं आहे ना एक पातळ चकती बाहेर काढली जाते, ज्याच्याने नंबर कमी होतो. सी, अल्टिमेटली काय आहे ना, कॉन्व्हेक्स लेन्स काढली तर प्लस नंबर कमी होणार, म्हणजे अशी लेन्स काढली तर, आणि कॉन्केव्ह लेन्स काढली म्हणजे अशी लेन्स काढली तर मायनस नंबर कमी होणार. पण वेळ लागतो का या सर्जरीला बराच? नाही, प्रत्येक डोळ्याला 5-7 मिनटं लागतात. पेशंट साधारणपणे 6व्या दिवशी कामावर जाऊ शकतो. मी जनरल बोलतोय, थोडंसं पुढे मागे होतं. पण त्याच दिवशी 1 तासाने घरी जाऊ शकतो. पेशंटचा सर्जरीच्या दिवशी अंदाजे 3 तास जातात हॉस्पिटलमध्ये. त्याच्या आधी आहे ना डोळ्याच्या खूप डिटेलमध्ये टेस्ट करून पेशंट सुटेबल आहे की नाही आणि त्याचप्रमाणे कुठल्या टेक्नॉलॉजीसाठी जास्ती सुटेबल आहे हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे. कळलं. तर कारण लॅसिकमध्ये काय होतं की कॉर्नियाची जी स्ट्रेंथ आहे ते आपण थोडी कमी करतो. तर ती स्ट्रेंथ कमी केल्यामुळे त्याला पुढे 10 वर्षांनी 20 वर्षांनी काय अपाय होणार आहे का, त्याच्यासाठी मशीन आता ऑलरेडी आलेलं आहे. पण हा लॉंग टर्म आहे स्टडी केलेला लॅसिकचा? हो. सी, सगळ्यात पहिले लॅसिक केलं 1986 मध्ये. त्यामुळे मी स्वतः लॅसिक करतोय 1996 पासून. इतकी वर्षापासून येते. पण ते आता सध्या जास्त पॉप्युलर झालंय ना? येस. नाव लोक पहिल्यांदा ना घाबरतात, नंतर मग सी बेसिकली ना वर्ड ऑफ माउथने जे पब्लिसिटी होते ना ती सगळ्यात जास्त, म्हणजे हिने केलं मग तिच्या मैत्रिणीने केलं मग तिच्या बहिणीने केलं, असं ते स्प्रेड होत जातं. लोकांना काय लागतं ना
एक कॉन्फिडंट रेफरन्स लागतो. पण मग एकदा जर लेझिक केलं आपण आणि मग परत नंबर वाढवू शकतो का? किंवा नंतर लाँग टर्म किंवा परत आपण रिपीट करू शकतो का ते? हो आणि नाही. म्हणजे बेसिकली लॅसिक एकदा केल्यानंतर परत नंबर येण्याची शक्यता आहे, पण 10,000 मध्ये एखाद्या पेशंटची. हं. त्याच्यामध्ये पण प्रेग्नन्सी किंवा इंजुरी या गोष्टी असतात ज्याच्यामुळे नंबर येतो, किंवा काही असे पेशंटला ट्यूमर झाले की ज्याच्यामुळे हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला तर नंबर येऊ शकतो. ओके. अदरवाईज ऑन अ जनरल नोट नंबर काही येत नाही. ओके. आणि याला परत ट्रीटमेंट करता येते. ओके. पण कसं आहे माहिती आहे का, एखाद्या मुलाचा नंबर समजा 7 आहे आणि त्या 7 वरनं समजा 0.75 वर आला, तर ही इज क्वाईट हॅपी. तर त्यामुळे सहसा असं कोणी करायला लागत परत नाही. नाही, ठीक आहे, आय एम हॅपी म्हणतात. म्हणजे कारण त्याचा मेन हँडिकॅप जेव्हा 7 नंबर असतो ना, तेव्हा सकाळी उठल्यानंतर पहिली गोष्ट काय करतो, चष्मा घालतो. रात्री झोपताना शेवटची गोष्ट काय करतो, चष्मा काढून ठेवतो. हे बंद होतं. म्हणजे पूर्वी जे कॉन्टॅक्ट लेन्सेस वापरायचे आणि त्याच्यामुळे जे कॉर्नियल अब्रेजन्स किंवा होतं, ते आता पूर्णपणे टाळता येईल. हो, हो. ते टाळता येईल डेफिनेटली. काही लोकांना समजा कुठलीच प्रोसिजर सुटेबल नाही आहे, तर त्यांना कॉन्टॅक्ट लेन्स पण आहेत आणि कॉन्टॅक्ट लेन्स पण आता खूप चांगल्या क्वालिटीचे निघाले. आता काहीतरी परमनंट पण पिगमेंटेशन करतात ना ते येस. कलर्ड आय दिसण्यासाठी. येस, करतात. पण ते चांगलं आहे का? जरा नाही बोललेलं बरं. अच्छा. इट्स नॉट गुड फॉर युअर आईज असं. हम्म. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.